हटरो काय ओंचा ओंचा मोडी कंचा वहिनी तरी सांग ना मेले मला नाही सांगायचं ओंचा. हा तर पाहजे वहिनी मोहनदाचा ना एक जणीची लफडा आहे. काय एक जणीची काय दोघी तिघींची लफडी. हा पण माझ्या नको नाव सांगतो साव त्याला. तुझे भल्यासाठी मी सांगतो ते तर तू माझी ओंसा आहेस ना. सांगला ना काय मला ओंचा सांगायचं असा. माझा नको नाव सांगतो साव. काय रे कोणत्या शेंबडीची लफडा आहे तुझा. लफडा कोणाचा लफडा ना कोणत्या शेंबडेशी काय सांगस तुला तरी समजत आहे काय. समजत आहे तर सांगा ना सांग पटकन कोणत्या पोरगीची लफडा आहे तुझा. अगं नाही कोणत्या पोरगीशी लफडा माझा. तूच तर आहेस माझी जान जाने मन डार्लिंग काय हवा तर तूच. दे शपथ. शपथ तुला माझ्या शब्दावर विश्वास नाही काय. शपथ नाही घेस म्हणजे नक्की तुझा काय तरी हवा. चल जाऊ भक्ताचे काय खरं हवा ना काय खोटा ना ते सगळं समजेल. तिकडे काय ना गस चल पटकन उठ. मेलू 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 आता जिताच मी मेलू 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 आता जिताच मी मेलू जोरदार. जय जोरदार बाबा. असून दे असून दे असून दे. आयुष्यमान भव. दोघा पण मस्त सुखाचा संसार करा. बाबा माझा संसार तर सुखाचाच आहे पण नवरा घडी घडी दुसरी ना गायचा आहे. काय सांगस काय. ना काय नाही रे बाबा हे सगळा चुकीचा आहे. कोणातरी याचे कान फुकेला हा नाही या बायको जरा बिंडोकूच आहे. हा मी बिंडो का काय तू करस होतस आता मी सांगलोच ना. काय केला मी काय नाही केला तर घरात एवढी मस्त सुंदर बायको असून पण ते दुसऱ्या पोरीवर कसे डोले घालस. बाबा जरा तू तरी अक्कल देशील. बाबा काय दिलं अकल मला तुलाच अकल नाही आहे. तू करस होतस आता मी सांगल नाही. काय केला मी काय केला मी ए चुप. जोरदार बाबाचे दरबारात सोर म्हणजे अनर्थ घोर. अरे तुम्हाला भांडायचाच होता तर घरात भांडतीस ना. आता माझे समोर यांना भांडायची गरज आहे काय. काय माणसा हा नॉनसेन्स. तुमची काय समस्या आहे ती सांगा ना. बाबा ये मावर निस्ती अरे पण गप रे ना मी सांगत आहो ना. तुला काय गरज आहे मध्येच बोलायची. ठीक आहे लेडीज फर्स्ट लेडीज फर्स्ट. बाबा मला वाटतं याच्या बाहेर पण कोणतरी लफडा आहे तर मी याला घेऊन आलो होतं. दुसरीकडे लपडा आहे त्याची थोपड्या वर्षीचं वाटत नाही का याला कोणी बिसरी पटल असा. ए बाबा थोबड्यावर नको जास माझे. जसा दिसत आहो तसा आहो आहे. माझे माग पोरी चिल्ला लाईन नाही लागेल. बाबा जे सांगत आहे खराच आहे पण बाबा ही बायकोलाच समज नाही तर ही घेऊन आली तुझची. तुला जे लागल ते बाबा घेऊन येईन मी. बकरा लागल कोंबडा लागल अगरबत्ती लागल नारेल लागल पण एकदाचा काय खरा खोटा आहे ना ते सांग बाबा. करून टाकू हा. दे हात दे तुझा इकडं. तेच ना विचारचं काय करस. दे जवळचे आज जाबले अख्खा तपास लावून टाकू. मला ये साईडला काहीतरी संकेत जसा वाटत. ये साईडला पण काहीतरी गडबडशी वाटत आहे. बाबा त्या इकड तिकडचा सगळा राहून दे. मी काय सांग तुला काय लागेल कोंबडा बकरा नारेल अगरबत्ती त्या मी सगळा डबल देन. पण आज मला वाचव नाही तर माझी वाट लावशील तू. ऐक पोरी तुला ना भरम होतेला आहे. तुला वाटत तसा काहीच नाही मिळत. ऐकलास त्या बाबाने काय सांगला. अरे थांब ना मी बोलतो ना. यो पोर एकदम साप कोरे मनाचा आहे ना. असा नवरा भेटणं म्हणजे सौभाग्याची गोष्ट आहे. बाबा जरा लबाडूच आहे मला तर नाही विश्वास बसवसा. बिसरा बाबाला आहे चला चल तो सांग गावात बिसरा बाबा का काय आला आहे. चल पटकन माझा तर जीव नाहीच मानस. उठ पटकन. बाबाने सांगलो ना. सांगला ना उठ पटकन. ए माझी दक्षिणा गेली. गावात बिसरा बाबा आला आहे हे कसा काही संभव आहे. तो पण जोरदार बाबा असताना यो तो धंद्याचा वांदा होल. विषय गंभीर आहे तपास करायला लागल.
आज परत गावात अमका बाबा तमका बाबा भलतो भत्तीचं बाबा पाहिलं बस, पण आपला काम सगळ्यात वेगळं आहे. तेल लगा के आपल्याकडे येणारी माणसा जऱ्याची असत, खोकल्याची असत, कपोट दुखायची असत, सगळं आजारावर उपयोग करता तेल लगा के. माझा गुरु माझाच आबा, माझा नाव आहे हलवार बाबा. हलवार नाव ऐकून हलक्यात नाही घ्यायचा, दडबडाट काम रे तर माझा तेल लगा के. बोला हलवार. ए तू कोठचा रे कोण बाबा? ना तू कोण बाबा? मी जोरदार बाबा. मी हलवार बाबा. ऐक, ये गावात फक्त एकूच बाबा राहील, तो कोण? जोरदार बाबा. जोरदार बाबाला हक्क आहे, थोडा हलवार बाबाला पण हक्क आहे. ए ये तुझे दाढीला केस नाही ना, त्याहून जास्ती कांड्या शिकेला हो मी. ए गाठीला मनी मिळत नाही ना, त्याच्याहून जास्ती मी कांड्या शिकायला या. चल तुझी कांडी कुठे गेला तो? तुझी कांडी ना माझी कांडी होऊन जाऊन देस. तुझी कांडी पॉवरफुल का माझी कांडी पॉवरफुल? चाल होऊन जाऊ देस कोणाची पॉवरफुल. छूम मंतर नईचा दगड वैचा घोसाला बांधून सुताला ना टांगीन तुला. राट मारी पंढरपुरी गवताची काडी माझ्या बोठा एवढी लात मारीन तसं पाणी काढीन ना, तेच पाण्यात तुला मी बुडवून मारीन. एकल बेकल झांगल झुंगा करवेल कोका नाशिक टेंबा आहाना दहाना आता माझी पहा. अरे तुझी कांडी माझी कांडी, सगळे पोरांची जमीन बंडी, त्याच्यात तुझी बांधीन गुंडी ना, दोन्ही हाता का फिरवीन मुंडी ना, त्याच्यावर आपतीन 2-3 धोंडी. ऐक, तुला मी बरेपती सांगतो, हे गावात फक्त एकूच बाबा रे. त्याच मी पण सांगता का जो गावकऱ्यांना आवडेल ना तोच बाबा तर रेहर. ठीक आहे, गावकऱ्यांची मदतीनं आपले दोघात सिलेक्शन करायचा. जो सिलेक्ट होल तो ये गावात रेहल ना, जो रिजेक्ट होल त्याही स्वतःचा बोचका बांधायचा ना चालू पडायचा. ओके, मान्य आहे. हो बरोबर आहे, सिलेक्शन झालाच पाहिजे. हो सिलेक्शन करायचाच. करायचं सिलेक्शन. जिल्ह्यातून मोठी बातमी आली आहे. जोरदार बाबा वर्सेस हळुवार बाबा यांच्यात सिलेक्शन होणार. हे सिलेक्शन लहान मुलांपासून तर डोकऱ्या माणसांपर्यंत करू शकतील, कारण आजार हा वय बघून होत नसतो. आपल्या आवडत्या उमेदवाराला हाताची बोट दाखवून सिलेक्ट करण्यात येईल. दोन्ही पार्ट्यांनी प्रचाराला जोरात सुरुवात आली आहे. ताई माई अक्का, विचार करा पक्का, खोबरेल तेलाचे बाटलेवर मारा सिक्का. आपला उमेदवार आहे हलवार बाबा, त्याला बहुमताने विजय करा, विजय करा, विजय करा. खोबरे तेलाची बाटली धरा, खोबरे तेलाची बाटली धरा, हलवार बाबाला विजयी करा. ताई माई आका, विचार करा पक्का, तेलाच्या बाटलीवर मारा सिक्का. आपला उमेदवार आहे हळुवार बाबा. हळुवार बाबा यांना प्रचंड मताने विजयी करा, विजयी करा, विजयी करा. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी बाबा हलवार. हलवार नाव ऐकून हलक्यात घ्यायचा नाही, दडबडाट काम राहतं आपला. तेल लगा के फक्त मना एकदा निवडून द्या, मग तुमचे सगळे आजारांचा बाजार उडवून टाकू. तेल लगा के. ताई माई काका, विचार करा पक्का,
कमंडुलावर मारा सिक्का. आपला उमेदवार आहे जोरदार बाबा. यांना प्रचंड बहुमताने विजयी करा, विजयी करा, विजयी करा. रोगावर मात कोण? जोरदार बाबा. पुढच्या आधार कोण? जोरदार बाबा. येऊन येऊन येणार कोण? जोरदार बाबा. येऊन येऊन येणार कोण? येऊन येऊन येणार कोण? येऊन येऊन येणार कोण? जोरदार बाबा शिवाय आहेच कोण? नागा, आजपर्यंत मी तुमचं सगळं आजार बरं केलं, याचे पुढं पण बरं करीन. पण एकदा मला निवडून द्या ना. जो आपल्या पार्टीच्या विरोधात हवा त्याही तेल लावीत जा. आपल्याला काही फरक नाही पडत. जो आपला तो आपला, बाकीच्याही तेल लावा. कॅमेरामॅन रेडी? ओके. नमस्कार, तुमचा सर्वांचं स्वागत आहे आपले हलू जोरात चालणारे चॅनलवर. नाही हो, चॅनल तर तुम्हाला माहित नाही हवा, की आता मी हे आजच चालू केलं आहे, तो पण यांचे भानगडी करताना. आज सिलेक्शन होणार आहे जोरदार बाबा वर्सेस हलुवार बाबा. कोण जिंकणार, कोण हरणार, कोण लढणार, चला बघूया. कॅमेरामॅन फॉलो करा. प्रश्न विचारू पहिला आपण हलुवार बाबांना. हलुवार बाबा, जर तू या सिलेक्शन जिंकलास तर आपल्या लोकांसाठी काय करशील? मी तर लोकांचं सगळं आजार बरं करीन, ते पण तेल लगा के. दुसरं याची पुढे मला काही सांगायचं नाही मिळलं. चला कॅमेरामॅन चला या. बाबा, जर या सिलेक्शन जर तू जिंकलास, सिलेक्ट झालास तर आपल्या लोकांसाठी काय करतील? लोकांना माहित आहे मी त्यांच्यासाठी काय करत होतं, तर तू मला हे विचारायचं नाही. तुझे चॅनलची TRP साठी मला हे असं प्रश्न विचारू नको. मी अजिबात नाही सांगायचं. नमस्कार. आता सिलेक्शन साठी जास्त टाइम नाही घेऊ. ज्याच्याकडून जास्त बोटा दिसतील तो उमेदवार इथं सिलेक्ट होईल. ज्याच्याकडून कमी बोटं पडतील तो रिजेक्ट होईल. तर तुमच्या आवडत्या उमेदवाराला बोटं दाखवून सिलेक्ट करा. चला आता बोट मोजणी सुरू करू. जोरदार बाबा कडचे 1 2 3 4 5 6. या बाबा, ही तुम्हाला फार वर्षा फसवला. यांच्या देखील पण तुमचा आजार बेसवायचा आहे. यांच्या विरोधात मी अपक्ष मधून उभी राहते ना. मी स्वतः एक डॉक्टर आहे. तर मला कोण कोण निवडून द्याल? हे सगळं तुझे करता झाला. तुझे करताना झाला काय माझे करता झाला? सिलेक्शन काय करायला ठेवलास? अर्धी भाकर खातो ना वाटून, ती आखी नेली, चटणी पण ठेवले. शिरे वाट लावली तर दोघांचा भांडण ना तिसरा झाला.